नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सुपर अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योजना दूत भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात प्रथम मुख्यमंत्री योजना दूत भरतीबद्दलचा महाराष्ट्र शासनाचा हा GR तुम्ही बघू शकता. यामध्ये शासन निर्णय बघा. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करणे, प्रसिद्धी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 50,000 योजना दूतांची भरती घेतली जात आहे. तसेच ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकांसाठी एक योजना दूत असे एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक योजना दूतास 10,000 रुपये महिन्याला पगार व त्यातच तुमचा प्रवास व इतर खर्च असेल. तसेच ज्यांची निवड झाली त्यांच्यासोबत 6 महिन्यांचा कामाचा करार केला जाईल. तर योजना दूत निवडीसाठी पात्रता काय आहे ते बघा. वयोमर्यादा 18 ते 35 असावी. तसेच तुम्ही पदवीधर पाहिजे. तसेच कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडे मोबाईल असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासीसुद्धा असणे गरजेचे आहे व तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असावी. तसेच निवड झाल्यानंतर कोणकोणते कागदपत्रे लागतात याची लिस्ट इथे दिलेली आहे. खाली योजना दूताची नेमणूक प्रक्रिया तसेच योजना दूताची कामे याची माहिती दिलेली आहे. या GRच्या PDF लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून सर्व माहिती बघू शकता. त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघू. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे. याची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला इथे मराठी भाषा सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथं नोंदणीच्या ऑप्शनवर क्लिक करायचे व त्यानंतर यूथ सिलेक्ट करायचे आहे. तर उमेदवार नोंदणीचे हे नवीन पेज ओपन होईल. इलिजिबिलिटी पुन्हा बघू शकता. वय 18 ते 35च्या दरम्यान पाहिजे. तसेच महाराष्ट्राचे रहिवासी, बॅचलर पास आणि आधार कार्ड. त्यानंतर कन्सेंट वाचून खाली ॲक्सेप्ट द कन्सेंट यावर क्लिक करायचे व या बॉक्समध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा. त्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर आधार व्हेरिफिकेशनसाठी गेट OTP या बटनावर क्लिक करा. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर आलेला OTP इथे टाकायचा आहे. त्यानंतर आय एम नॉट रोबोटवर क्लिक करा व व्हेरीफाय बटनावर क्लिक करा. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा मेसेज दाखवेल. त्यानंतर तुमचे आधार कार्डवरचे पूर्ण नाव येईल. तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा. खाली तुमचे जेंडर सिलेक्ट करायचे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची. नंतर तुमची कास्ट कोणती, ST, SC, ओपन OBC जी असेल ती सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे. नंतर तुमचा ॲड्रेस टाकायचा. तसेच सिटी किंवा तुमच्या गावाचे नाव टाका. त्यानंतर स्टेट इथे ऑलरेडी सिलेक्टेड आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा व तुमचा पिनकोड टाकायचा. त्यानंतर डू यू हॅव स्मार्टफोनमध्ये यस करायचे. त्यानंतर तुमचे हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचे. ग्रॅज्युएशन झालं असेल तर बॅचलर सिलेक्ट करा. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर PG सिलेक्ट करा. त्यानंतर हाऊ डिड यू कम टू नो अबाउट योजना दूत म्हणजे योजना दूत फॉर्मबद्दलची माहिती कशी कळाली ते सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये मीडिया, ॲडव्हर्टाइजमेंट, न्यूज, इव्हॉन, एम्प्लॉयर यापैकी एक सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर कन्सेंटमध्ये क्लिक करा व आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून रेजिस्टर बटनावर क्लिक करा. यानंतर कंप्लीट प्रोफाईल या बटनावर क्लिक करायचे. इथे तुमची सर्व पर्सनल इन्फॉर्मेशन दाखवेल. खाली एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंटमध्ये तुमच्या दाखल्याचा फोटो
किंवा PDF फाईल अपलोड करा. त्यानंतर इथे फॉर्म भरण्यासाठी कोणी मदत केली यामध्ये सेल्फ सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात अप्लाय करायचे तो जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर एज्युकेशन डिटेल्समध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर तुमची स्ट्रीम टाकायची, BE, BTech, BSc, BCom जे असेल ते टाका. त्यानंतर त्याची ब्रांच कोणती आहे ते टाका. त्यानंतर युनिव्हर्सिटी नेम टाका. इयर ऑफ पासिंग काय आहे ते सिलेक्ट करा व तुमचे पर्सेंटेज टाका. त्यानंतर तुमच्या डिग्रीच्या मार्कशीटची PDF फाईल अपलोड करायची आहे व ॲड टू लिस्ट या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर तुमची माहिती दाखवेल ती सेव्ह बटनावर क्लिक करून सेव्ह करायची. प्रोफाईल अपडेटेड सक्सेसफुलीचा तुम्हाला मेसेज दिसेल. त्यानंतर खाली स्क्रोल करून व्ह्यू रिझ्यूम या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा रिझ्यूम ओपन होईल. याची प्रिंट काढण्यासाठी प्रिंट या बटनावर क्लिक करा किंवा प्रिंट PDF सेव्ह करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे जॉबला अप्लाय करण्यासाठी मॅचिंग जॉब्स या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे जॉब्स दाखवेल. इथे लोकेशनमध्ये शहरात पाहिजे असेल तर अर्बन सिलेक्ट करा किंवा ग्रामीण भागात पाहिजे असेल तर रुरल सिलेक्ट करा. त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ब्लॉकमध्ये तुमचा तालुका सिलेक्ट करायचा व त्यानंतर ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करा. नंतर तुम्हाला योजना दूतसाठी नंबर ऑफ वॅकन्सी, क्वालिफिकेशन, ड्युरेशन दाखवेल. खाली अप्लाय बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर अप्लाइड जॉब सक्सेसफुलीचा मेसेज तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे तुम्ही योजना दूतसाठी अप्लाय करू शकता. तसेच ॲप्लिकेशन्स या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही केलेला अर्ज बघू शकता. तसेच इथे क्लोज बटनावर क्लिक करून ॲप्लिकेशनसुद्धा कॅन्सल करू शकता. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.